आपलंच 30-40 वर्षापूर्वीचं घर आठवा बरं. घरात पाहुणे आले की कोणी म्हणायचं का, आहो प्लीज टेक द चेअर, टेक द काउच. नाही, सरळ सतरंजी टाकली जायची, चटई अंथरली जायची आणि मग सगळे बिनधास्त मांडी घालून बसायचे. 20 वर्षाचा तरुण असो, 30 वर्षाची तरुणी असो, 60-70 वर्षाचे आजी आजोबा असो, सगळे मांडी घालून बसायचे. गप्पा खाली, जेवण खाली, भजन खाली, वाढदिवस खाली, पत्ते खाली आणि काही घरात तर टीव्ही देखील खाली बसूनच पाहायला जायचा. म्हणजे त्या काळचा माणूस फक्त जमिनीवर बसत नव्हता, तो रोज आपल्या शरीराला ट्रेन करत होता. पण मग हळूहळू आपल्या घरात एक नवा पाहुणा आला आणि त्याचं नाव आहे खुर्ची. त्याच्या मागोमाग आला सोफा, मग काउच, मग आता तर फॅडच आहे रिक्लायनर चेअर. मग असं एक एक सिंहासन टाईप आसन आलं आणि त्यावर माणूस जर बसला तर उठताना तो स्वतःला विचारतो, मी उठतोय की मला रॉकेट सारखं लॉन्च केलं जातंय. आणि आपण पाश्चिमात्य संस्कृतीचं अंधानू करत 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 एक गोष्ट शांतपणे गमावली, ती म्हणजे जमिनीशी असलेलं नातं. आज घर मोठं झालं, महागडं फर्निचर त्या घरात आलं, कम्फर्ट वाढले, पण एक प्रश्न विचारू, आपण आराम विकत घेतला की आपली ताकद हळूहळू विकली? पूर्वी जिम मेंबरशिप हा प्रकार नव्हता, ते फॅड पण नव्हतं, योगा मॅट नव्हत्या, फिटनेसचं ऍप नव्हतं, स्टेप काउंटर नव्हता, पण शरीर मात्र वापरात होतं. कारण आपलं दैनंदिन आयुष्यच एक्सरसाइज होतं. खाली बसणं, खाली वाकणं, पुन्हा उठणं, मोडक्या तोडक्या गुडघ्यांनीही पाय दुमडून बसणं, पाटावर बसणं, रांगोळी काढणं, देवपूजा करणं, भाजी निवडणं, पुस्तक वाचणं, लोणचं भरताना खाली तासनतास बसणं, या सगळ्यात आपली कंबर काम करत होती, गुडघे काम करत होते, टाच, मांडी, पोटाचे स्नायू, पाठ, बॅलन्स सगळं काही काम करत होतं. त्यावेळी कोणाला मोबिलिटी हा शब्द माहीत नव्हता, पण मोबिलिटी प्रत्यक्षात होती. कोणाला कोर स्ट्रेंथ म्हणजे पोटाच्या स्नायूंची स्ट्रेंथ माहीत नव्हती, पण कोर स्ट्रेंथ प्रत्यक्षात अस्तित्वात होती. कोणाला फंक्शनल फिटनेस असं एकदम भारी नाव माहीत नव्हतं, पण फंक्शनल फिटनेस प्रत्यक्षात जगला जात होता. पण मग काळ बदलला. घरात डायनिंग टेबल आला, त्यात काही चूक नाही. मग ड्रॉइंग रूम नावाची रूम आली स्पेशल, त्यातही काही चूक नाही. मग सोफा सेट आला गुबगुबीत, त्यातही काही चूक नाही. पण हळूहळू झालं काय? बसायचं म्हणजे खुर्ची, उठायचं म्हणजे आधार, थोड्या वेळची विश्रांती म्हणजे सोफा, आराम म्हणजे शरीराची सुट्टी. आणि मग शरीरानं विचार केला, माझ्या या मालकाला खाली बसायचंच नाही, तर मग मी त्याचे गुडघे लवचिक कशाला ठेवू? कंबर म्हणाली, मी पण करते वाकायचं बंद. पाय म्हणाले, आम्ही पण आमची ताकद कमी कमी करतो. आणि बॅलन्स म्हणाला, तुम्हाला माझी गरजच नाही तर हा मी निघालो. आणि शरीरात हळूहळू आपलं कम्फर्टला सरावत गेलं शरीर आपलं. पण लक्षात ठेवा, शरीराला जितका जास्त आराम देता तितकं ते काम करणं विसरतं. तरुणपणी वाटतं, अरे सोफ्यावर बसलो काय फरक पडतो? फरक लगेच दिसत नाही, पण वर्षानुवर्ष दिसायला लागतो. आता सिनियर सिटीजन झाल्यावर समस्या कुठे जाणवते बरं? काहीतरी वस्तू खाली पडली तर उचलायला वागताना आपली धडधड होते. नातू खाली जमिनीवर खेळतोय, पण त्याच्या शेजारी बसायला आपण काचकूच करतो. पूजेला खाली बसायचं म्हटलं तर 2 जणांचा सपोर्ट लागतो. बसलात तुम्ही असे तसे करून, पण उठताना चेहऱ्यावर असं एक्सप्रेशन येतं की घरच्यांना वाटतं काय करून काय नको. ही गंमत नाही, ही एक खून आहे. खाली बसणं आणि स्वतः उठणं या 2 हालचालींमध्ये आपल्या शरीराची खरी परीक्षा असते. त्यात लागते पायांची ताकद, गुडघ्यांची हालचाल, कमरेची लवचिकता, पोटाचा आणि पाठीचा कंट्रोल, बॅलन्स, कोऑर्डिनेशन आणि सर्वात महत्वाचं आपल्या स्वतःच्या शरीरावरचं आपलं प्रभुत्व. इथे एक गोष्ट स्पष्ट करूया, खुर्ची ही वाईट नाही, सोफा वाईट नाही, काउच वाईट नाही, शत्रू फर्निचर नाही. शत्रू आहे फक्त त्यावरच अवलंबून राहण्याची आपली सवय.
कारण जेव्हा प्रत्येक क्रिया कम्फर्टेबल होते तेव्हा शरीरात अनेक स्किल्स रिटायर होत जातात. पूर्वी पाय दुमडून बसायचो आपण, आता पाय पुढे सोडले जातात. पूर्वी उठताना पायावर जोर दिला जायचा, आता हाताच्या आधारानं बॉडी पुल केली जाते. पूर्वी खाली जाणं नैसर्गिक होतं, आता खाली जाणं म्हणजे एक मोठा असा प्रोजेक्ट मॅनेजमेंटच जणू. एक कुशन घ्या, एक हात इथे, एक गुडघा तिकडे आणि उठवायला कोणी स्टँड बाय ठेवा. हे हसण्याचं आहे, पण विचार करण्यासारखं देखील आहे. जगात काही संस्कृतींनी अजूनही जमिनीशी नातं पूर्ण तोडलं नाही. उदाहरणच घ्यायचं झालं तर परत तेच जपानमध्ये पारंपरिक घरांमध्ये तातामीवर बसण्याची पद्धत होती आणि अजूनही अनेक ठिकाणी दिसते. त्याचा अर्थ असा नाही जपानी लोक फक्त जमिनीवर बसतात म्हणून जास्त जगतात, नाही. त्यांच्या लॉंगेव्हिटीमध्ये आहार, शिस्त, रोजची हालचाल, सोशल लाईफ, पोर्शन कंट्रोल म्हणजे खाणं किती खावं, ऍक्टिव्ह लिव्हिंग या अनेक गोष्टी असतात. पण एक विचार नक्की करा, ज्या संस्कृतीत माणूस रोज खाली बसतो आणि पुन्हा वर येतो तिथं शरीराला रोज थोडं 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 ट्रेनिंग मिळतच असतं. आपण मात्र इतके मॉडर्न झालो आणि इतक्या लवकर मॉडर्न झालो की जमिनीवर बसणं म्हणजे काहीतरी मागासले पण असल्यासारखं वाटायला लागलं. अहो बॅकवर्ड नाही, हे तर बॉडी आपलं फॉरवर्ड ठेवणार होतं ना. मंडळी, ताकद कशी हरवते? ती अचानक हरवत नाही, ती हळूहळू निसटून जाते. पहिल्यांदा आपण म्हणतो चल खाली बसायचं कशाला, मग म्हणतो गुडघ्याला थोडं जमत नाही हो खाली बसायला, मग आपण म्हणतो अहो एकदा बसलो ना तर उठायला परत जड जातं, आणि मग एक दिवस येतो मला खाली बसताच येत नाही. ही घसरण एका दिवसात होत नाही, ती वर्षानुवर्ष कंटिन्यू केलेल्या एखाद्या सवयीमुळे होते. त्यामुळे कम्फर्टचं इन्स्टॉलमेंट भरताना आपण स्ट्रेंथचा EMI चुकवत जातो. लक्षात घ्या, कम्फर्टचं इन्स्टॉलमेंट भरताना आपण आपल्या ताकदीचं EMI चुकवत जातो. आणि म्हणूनच आज अनेक सिनियर सिटीजन्सना वाटतं पूर्वी आम्ही किती ताकदीचे होतो, पण आता शरीर साथ देत नाही. का बरं? शरीर अचानक दगा देत नाही हो, शरीर आपल्याला आपण शिकवलेल्या सवयींचंच फळ देत असतं. त्यामुळे वृद्धापकाळात खरी भीती कशाची असते? मरणाची? नेहमी नाही. अनेकदा खरी भीती असते मी दुसऱ्यावर अवलंबून होईन का, मला माझ्या रोजच्या गोष्टी करायला दुसऱ्याची मदत लागेल का, स्वतः चप्पल पायात घालता येणं, स्वतः बाथरूम वापरता येणं, स्वतः खाली बसणं, स्वतः उठणं, ही छोटी वाटणारी कामं प्रत्यक्षात आत्मसन्मानाचे स्तंभ असतात. एका ज्येष्ठ व्यक्तीला जेव्हा म्हणावं लागतं अहो मला जरा धरून उठवा, किंवा त्याला वाट पाहावी लागते कोणीतरी घरातलं समोर येईल आणि त्याला मी सांगेल की मला उठवा, तेव्हा फक्त शरीर नाही तर आपलं मन देखील थोडंसं खचतं. पण ज्याला अजूनही म्हणता येतं थांबा मी स्वतः उठतो, त्याच्यात अजूनही जिवंत असते एक वेगळीच चमक. आता महत्वाचा प्रश्न, जर आज आपल्याला खाली बसणं उठणं जमत नसेल तर काय? तर एकदम हिरो सारखा स्टंट करायला जायचं नाही. आज व्हिडिओ पाहिला उद्या सरळ पद्मासन असं अजिबात करायचं नाही. शहाणपणानं सुरुवात करायची. पहिलं, खुर्चीतून हात न वापरता उठण्याचा सराव करा. दुसरं, भिंतीचा आधार घेऊन हलके स्क्वॉट्स करा. म्हणजे उठाबशा काढायचा जो प्रकार असतो तो पूर्ण नाही, अर्धी उठाबशी करायची पण भिंतीचा आधार घेऊन. तिसरं, आपले घोटे, गुडघे, हिप मोबिलिटीवरती काम करा. चौथं, बॅलन्सचा हलका सराव करा. पाचवं, एका उंच गादीवर, लो स्टूलवर किंवा सपोर्ट घेऊन हळूहळू खाली जाण्याची भीती कमी करा. आणि सहावं, जर तुम्हाला संधिवात असेल, गुडघ्यामध्ये तुमच्या खूप जास्त दुखत असेल, गुडघे दुखी असेल, तुम्हाला व्हर्टिगो असेल, चक्कर यायचा प्रॉब्लेम असेल, ओबेसिटी असेल किंवा स्थूलपणा जास्त असेल, तुम्हाला स्ट्रोक ची संभावना असेल किंवा स्ट्रोकचे पेशंट असाल, तुमची हिपची रिप्लेसमेंट सर्जरी झाली असेल आणि पार्किन्सन्स किंवा अन्य गंभीर अडचण असेल, लक्षात घ्या, संधिवात, गुडघेदुखी, व्हर्टिगो, ओबेसिटी, स्ट्रोक, हिप रिप्लेसमेंट, नी रिप्लेसमेंट सर्जरी, पार्किन्सन्स किंवा अन्य गंभीर अडचण असेल तर हे तुम्ही स्वतः अजिबात करायचं नाही. यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञ अशा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या आणि त्याच्या मार्गदर्शनाखालीच या गोष्टी करा. लक्षात ठेवा, ही स्पर्धा नाहीये, ही प्रगती आहे. तुमचं लक्ष जमीन नाही, तुमचं लक्ष स्वावलंबन आहे. आजकाल काही घरात दृश्य असं दिसतं, आजी म्हणते मी खाली बसले तर उठणार कशी, आजोबा म्हणतात मी उठवीन,
पण आजी म्हणते तुम्हाला स्वतः तरी कुठे येते उठायला. आणि दोघेही शेवटी सोफावर सेटल होतात. पण सोफाला एक वाईट सवय असते, तो तुम्हाला खूप प्रेमानं पकडून ठेवतो, हलूच देत नाही. तुम्ही बसता तो म्हणतो असंच राहा, तुम्ही थोडे पसरता तो म्हणतो उठायची गरज नाही, तुम्ही रिमोट घेता तो म्हणतो बॉडी मुवमेंट इज कॅन्सल्ड. हा सोफा जो आहे तो घरातला सायलेंट स्वीट विलन आहे, लक्षात घ्या. म्हणूनच आजचा मुद्दा खुर्ची विरुद्ध जमीन असा नाही, मुद्दा आहे आपल्या शरीराला आपण अजून किती जिवंत ठेवतो. 30-40 वर्षापूर्वी मांडी घालून बसणं ही स्टाईल नव्हती, ती जीवनशैली होती. त्या सवयींनी आपल्याला फ्लेक्झिबिलिटी दिली, ताकद दिली, बॅलन्स दिला, इंडिपेंडन्स दिला. आणि आपण मॉडर्निटीच्या नादात खाली बसणं सोडलं, पण त्याचबरोबर खाली जाण्याची, वाकण्याची, उठण्याची क्षमता देखील हळूहळू गमावली. परंतु मंडळी, आजही वेळ गेलेली नाही. दररोज शरीराला थोडीशी आठवण करून द्या, तू अजून सक्षम आहेस, तू अजून खाली जाऊ शकतोस, तू अजून स्वतःहून वर येऊ शकतोस. कारण शेवटी मोठा सोफा असणं हे सुखाचं, समृद्धीचं लक्षण असू शकतं, पण स्वतः जमिनीवर बसून स्वतः उठता येणं हे ताकदीचं, स्वाभिमानाचं आणि खऱ्या अर्थानं जिवंत असण्याचं लक्षण आहे. त्यामुळे आजच स्वतःला विचारा, मी अजून मांडी घालून बसू शकतो का? आणि बसलो तर स्वतः उठू शकतो का? जर उत्तर हो असेल तर ही ताकद आवर्जून जपा. आणि जर उत्तर नाही असेल तर दुःखी होऊ नका, कारण शरीर आपल्याला सोडत नाही, कारण आपण त्याचं वापरणं सोडतो. आणि पुन्हा एकदा वापरायला सुरुवात केली तर शरीर अनेकदा प्रेमानं म्हणतं चल अजून थोडं जगूया, पण यावेळी चेअर नाही तर स्वतःच्या ताकदीवर. मंडळी, हा व्हिडिओ आणि या व्हिडिओत सांगितलेल्या गोष्टी आवडल्या असल्यास लाईक तर नक्की करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्या लोकांना कायम खुर्ची किंवा सोफाच लागतो बसायला, ती लोक थोडी त्यांच्यामध्ये अवेअरनेस येईल आणि ते जमिनीवर बसायचं महत्त्व त्यांना कळेल. आणि तुम्ही जर गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा. तुमचा जो काही अनुभव असेल, तुमचं काही म्हणणं असेल तर ते कमेंट करून आवर्जून सांगा. तुमच्या कमेंट वाचायला आणि त्याच्यावरती प्रतिसाद द्यायला आम्हाला नेहमी आवडतो. भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.